खूप गरम आहे. एक नंबर लागते. मगाशी आपण ह्याच्यात वेलची घातली म्हणून अजूनच छान लागते आणि हे जे काजू आणि बदाम आहेत ते दाताखाली छान येतात, कचकच लागतात आणि भारी वाटतं ते खायला. तूप सुद्धा घातले तर अजूनच छान वाटते. नमस्कार, पूजा डायरी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे स्वादिष्ट अशी तांदळाची खीर. चला तर मग अवघ्या 10 मिनिटात ही खीर कशी तयार होते ते बघूयात. तांदळाची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ, साखर, किसलेलं खोबरं, बदामचे तुकडे, काजूचे तुकडे, गावरान तूप आणि हे केसर. त्याबरोबरच 1 लिटर दूध. चला तर मग आता आपण सगळ्यात अगोदर हे जे तांदूळ आहेत ते खरपूस रंगाचे होईपर्यंत तुपामध्ये भाजून घेऊयात. हे जे तांदूळ आहेत ते मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता आणि हे जास्त नाहीत घेतले, 2 ते 3 चमचेच घेतलेले आहेत. आता मी हे तुपामध्ये भाजून घेते. तूप जास्त नाही घालायचं सुरुवातीला. आता आपण ह्याच्यामध्ये हे छान असे भाजून घेऊया. तुपाचा छान वास येते. हे तूप जे आहे ते मी गावरान घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर ते उपलब्ध नसेल तर तुम्ही विकत सुद्धा घेऊ शकता. आता हे तांदूळ भाजायला जरा वेळ लागतो. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही हे तांदूळ 5 ते 10 मिनिटं पाण्यात भिजवून सुद्धा मिक्सरमधून काढून घेऊ शकता. तसं तर तुपामध्ये भाजलेले असतात त्यामुळे ह्याची चव जी असते ते खूप छान लागते. त्यामुळे मी कधीच पाण्यामध्ये भिजवून नाही करत आहे. कायम तुपामध्ये भाजूनच बारीक करून घेत असते. शक्यतो वनस्पती तूप आणि डालडा तूप जे आहे ते तुम्ही वापरायचं टाळाच. कारण गावरान तुपाला जी चव आहे ती वनस्पती तुपाला आणि डालडा तुपाला अजिबात नसते. आता आपले हे तांदूळ जे आहेत ते छान भाजायला लागलेले आहेत. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तांदळाची खीर बनवण्यासाठी 1 लिटर दूध घेतले आणि तांदूळ अगदीच कमी घेतले. तर तुम्हाला माहिती आहे तांदूळ हा शिजला की जास्त फुगतो. त्यामुळे आपण हे जे तांदूळ आहेत ते खूप कमी घेतलेले आहेत. गावरान तुपामुळे मात्र खिरीचा आनंद जो आहे तो द्विगुणित होत असतो. तांदूळ आता छान फुगल्यासारखे दिसते. पांढरा रंग सुद्धा आलाय. ह्याला थोडासा लालसर रंग येऊन द्यायचा आपल्याला. तोपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया. छान वास होतोय आता तुपाचा मस्त. तांदूळ जे आहेत ते आता आपले खूप छान असे भाजलेले आहेत. रंग सुद्धा खूप सुंदर आलाय. मी आता एका वाटीत लगेच ह्याला व्यवस्थित काढून घेते. भाजलेले तांदूळ मी एका वाटीत काढून घेतलेले आहेत आणि आता हे जे दूध आहे ते मी लगेच गॅसवर गरम करायला ठेवते आणि हे तांदूळ मी मिक्सरमधून बारीक वाटून घेते. तर आता अशा प्रकारे आपले हे जे तांदूळ होते ते बारीक वाटून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे जास्तही आपण जाडसर नाहीत वाटलेले किंवा बारीकही नाही. आता मी एका वाटीत लगेच ह्याला काढून घेते. तोपर्यंत दूध गरम झालंय की नाही ते चेक करते. अजून तरी काही जास्त दूध गरम झालेलं नाहीये. अजून 1 मिनिट आपण गरम करायला ठेवू. तोपर्यंत हे जे सगळं तांदळाचं वाटण आहे ते मी काढून एका वाटीत घेते. तर आता अशा प्रकारे आपण सगळे जे साहित्य होतं ते व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. दूधसुद्धा आपलं छान गरम होत आहे. तोपर्यंत हे जे मगाशी तांदूळ आपण बारीक वाटून घेतलं आहे हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आपल्याला हे जास्त जाडसर नको आणि त्याचं अगदीच पीठसुद्धा नको आहे. तर आपला जाडसर जो रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला हे रवाळ वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे ते दुधात लवकर शिजलं जातं आणि त्याची टेस्ट जी असते ती खूप छान लागते. त्यामुळे तुम्हीसुद्धा हे असंच वाटून घ्या. दूध छान गरम झाले. आता त्यात मी लगेच हे जे केसर आहे ते घालते. केसरनं खूप छान असा रंग त्याला येत असतो. त्यामुळे केसर तुम्ही सुद्धा घाला. लगेच आपण काजूचे तुकडे जे आहेत ते अर्धे घालून घेणार आहोत. काजू दुधात शिजल्यामुळे ते खायला खूप छान लागतात खीरसोबत. अगदी तसंच हे बदामचे जे तुकडे आहेत ते सुद्धा आपण थोडेसे घालून घेणार आहोत. थोडेसे म्हणजे अर्धे. आणि त्यानंतर हे जे खोबऱ्याचा किस होता तो सुद्धा आपल्याला अर्धाच घालून घ्यायचा आहे. कारण अर्ध जे राहिलेलं सामान आहे ते आपल्याला खिरीसोबत वरतून टाकून खायचं आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. 1 मिनिट आपल्याला ह्याला छान शिजवून द्यायचं आहे. जेणेकरून ते बदाम छान शिजले की खायला खीरसोबत एकदम अशा दाताखाली आले की त्याची टेस्ट जी असते खिरीची ती अजूनच छान होते. आता आपण यात तूप लगेच घालून घेऊयात. तूप घालून घेतलं
की लगेच आपण साखरसुद्धा घालून घेणार आहोत. साखरेचं प्रमाण आपल्याला खूप जास्तसुद्धा नको आहे आणि खूप कमीसुद्धा नको आहे. आता हे आपण मिक्स होऊन देऊया आणि सगळ्यात शेवट आपलं हे तांदळाचं जे आपण वाटण घेतलं होतं हे आता आपण सगळ्यात शेवटी घालून घेणार आहोत. आणि आता आपण लगेच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतोय. खूप छान वास येतो ह्याच्या तुपामुळे. आता ह्याला 4 ते 5 मिनिट आपण ह्याला मंद आचेवरती शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटामध्ये छान अशी उकळी येईल ह्याला. खिरीमध्ये मगाशी आपण केसर घातलं होतं त्यामुळे खूप सुंदर असा रंग आलेला आहे. त्यामुळे आपल्याला वेगळा असा काही रंग त्यात घालण्याची गरज येत नाही आणि त्याची चवसुद्धा अप्रतिम असते. त्याला आता छान उकळीसुद्धा येत आहे आणि आता हे जे मिश्रण आहे त्यात आपण 2 मिनिटं शिजून देऊयात. मगाशी मी जेव्हा साहित्य तुम्हाला सांगितलं होतं आणि तेव्हा माझ्याकडून वेलची सांगायची राहिली होती. पण खिरीमध्ये जर तुम्ही वेलची घातली तर त्याचा स्वाद जो आहे तो अप्रतिम असतो. खूप छान टेस्ट येते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आवर्जून ही वेलची जी आहे ती घालून घ्या. मी आता छान याला बारीक करून घेते. अशा प्रकारे सुद्धा ही छान बारीक होते बरं का. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशी बारीक करून घ्या आणि वेलची आत्ता मी बारीक करते तर खूप मस्त ह्याचा सुगंध येतोय. आता व्यवस्थित जमा करून घेते आणि ती खिरीमध्ये आता घालून घेते. वाह! मस्त अप्रतिम. खिरीला उकळीसुद्धा खूप छान आलेली आहे आणि त्यात आता वेलचीचा वास येतोय तर एक नंबर. तुम्ही सुद्धा घाला आवर्जून. तर आता आपण चेक करूया तांदळाची खीर जी आहे ती शिजली आहे का. बघून तर वाटतेय शिजली. आता 1 मिनिट बघूया. हे जे तांदळाचे छोटे कण असतात हे आपल्याला फक्त आता दाबून बघायचे. शिजले. आता एका प्लेटात काढून घेऊयात. छान वास येतोय खूप आणि घट्ट सुद्धा झाली आहे. वाह! मस्त. आता आपण तांदळाची खीर आहे ती काढून घेतली आहे. ह्याच्यावर आपण थोडंसं खोबऱ्याचं किस आहे तो घालून घ्यायचा. लगेच हे बदाम होते ते सुद्धा घालून घ्यायचे. काजू सुद्धा थोडेसे घालून घेऊयात आणि थोडंसं तूप. वाह! मस्त. अशा प्रकारे तयार आहे आपली तांदळाची खीर. छान झाली आहे. खूप गरम आहे. एक नंबर लागते. मगाशी आपण ह्याच्यात वेलची घातली म्हणून अजूनच छान लागते आणि हे जे काजू आणि बदाम आहेत ते दाताखाली छान येतात, कचकच लागतात आणि भारी वाटतं ते खायला. तूप सुद्धा घातले तर अजूनच छान वाटते. तर अशी होती आपली तांदळाची खीर. अवघ्या काही मिनिटांमध्येच ती तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही बनवलेली जी खीर आहे ती कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून काही नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल. चला तर मग भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.